नाही रे. या ठिकाणी आत्मदर्शन सर्वे सर्वा संजीव कुलकर्णी गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर सर्व खेळाडूंनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. शिवशक्तीच्या सर्व खेळाडूंनी त्यांना व प्रेक्षकांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. कारण आत्मदर्शनचे सर्वे सर्व आहेत संजीव कुलकर्णी गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना व्यासपीठावर यायची विनंती करतो. विशाल माळी, स्वरूप करपे यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. रामदास सांग की लॉबी आहे म्हणून लॉबी रे. लॉबी गेलाय रे. मागच काय चालेल. चाळीस किलो येळवडे आणि वडगाव हा ते आपण 40 किलो खालील येळवडे आणि महालक्ष्मी वडगाव क्रीडांगणा या. मावळा सरोवरी अनिल भाऊ कुलकर्णी संघ मिरज 65 किलो खालील मावळा सरोवरी अनिल भाऊ कुलकर्णी संघ मिरज दोन्ही संघांना पुकार दिलेला आहे. आपण तयार करून क्रीडांगणामध्ये या. मावळा सरोवरी अनिल भाऊ कुलकर्णी मिरज. शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य अशा 40 व 65 किलो वजनी गटातील स्पर्धेच्या आधाराची गुरुकिल्ली त्यांनी लाखो साधकांना आतापर्यंत दिलेले आहे. खरोखर ते उत्कृष्ट असे खेळाडू पण आहेत. त्यांचं निम्म आयुष्य ते क्रीडांगणावरतीच गेले. खरोखर त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला जीवन जगण्याची एक प्रेरणा मिळते. असे आमचे आदरणीय सद्गुरू गुरुजी यांचं इथं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चाळीस किलो खालील येळवडे आणि महालक्ष्मी वडगाव आपण क्रीडांगणामध्ये या. शेवटचे काही मिनिटे राहिलेले आहेत. आपण आपल्याला येईल. 65 किलो खालील कर मावळा सडोली आणि मिरज. मावळा सडोली आणि मिरज आपण तयारी करून क्रीडांगणामध्ये या.
आध्यात्मिक, मानसिक, बौद्धिक व शारीरिक इतकी प्रगती या 350-400 लोकांच्या मध्ये दिसून आलेल्या आहे. आणि आज सांगायचं झालं तर खरोखर हा जे शिवशक्ती क्रीडा मंडळ या ज्या वर्धापन दिनाची आपण स्पर्धा घेतली की त्या आत्मदर्शन मध्ये आम्हाला ज्यावेळेला आम्ही शिबिर करत होतो आपल्या शिवशक्ती मंडळात आम्ही 8 ते 10 जण खेळाडू होतो की गुरुजींनी आम्हाला विचारलं तुम्ही खेळ कोणता खेळत होता. तर आम्ही सर्वांनी सांगितलं आम्ही कबड्डी हा खेळ खेळत होतो. विलास पाटील असतील, स्वतः असेल, बरेच जण आपल्यातले, मानसिंग चौगले असतील, या सर्वांनी सांगितलं आम्ही कबड्डी हा खेळ खेळत होतो. मग असं काय करताय? नाही आम्हाला वेळ मिळत नाही, आम्ही खेळ सोडून दिलेला आहे. हे ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यानंतर गुरुजींनी आमच्यामध्ये खेळ हा आयुष्यभर खेळत राहायचा असतो आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायची. जेव्हा तुम्ही स्वतः सुरुवात करशील त्यावेळेला इतर त्यामध्ये सहभागी होतील आणि त्याचंच एक उदाहरण गुरुजी म्हणजे आज तुमच्या पुण्यानं आज एक फार मोठी संकल्पना आहे तुमच्या पुण्यानं राबविल्याने आणि त्याचं एक फळ आहे की तुम्ही खेळ सोडा. आणि आज आम्ही त्याची स्वतः आम्ही काल जे आपले जरी कधी खेळतो पण 10 ते 15 वर्षानंतर आम्ही सर्व या ठिकाणी कबड्डी खेळलो. हे खरोखर हे असेल तरी तुमची गुरु म्हणून हे तुमची आमच्यावरती असणारी आशीर्वाद आहे. एवढे मारत्या का नाही मी चंद्रकांत जाधव यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ठीक आहे किती मला दिले तर दोन बरोबर आहे. माहिती पुढची माहिती कुठले कुठले रे काय गेला म्हणून झाड बसले हळदी कुठे बरोबर आहे निळ्या हाडून दिले खेळाडूंना एक विनंती आहे कोणता निर्णय देत असतात गुंडाळांचा माझा येळवणे आणि वडगाव काय पाहिजे महालक्ष्मी पेठ बघा कोणासाठी महालक्ष्मी पेठ वडगाव संघ आहे का महालक्ष्मी पेठ वडगाव तीन नंबर आले
महालक्ष्मी पेठ वडगाव दुसरी टीम आल्या बळी पेठ वडगाव संघ आहे का 40 किलो सांगलीला घेतलं तर पाहिजे 40 किलो खालील महालक्ष्मी पेठ वडगाव तेवढे 40 मग 300 मावळाची मेज बाळ ती अंडी आहे ही टीम तिकडे गेली बाळ आई तेवढ्याला गेली कबड्डी म्हणून अरे मला कसा दिली आपली कुठं कळते नाही काय दिसत तिथेच ना कुठं काय दिसणार रे कुठं आहे काय कळणार ते त्याला फोन दिला तेवढा मोका आहे सांग किती बी फ्री आहे झूम करून दाखवते रे 40 किलो खाली शेवटचा क्वार्टर फायनल सामना त्या ठिकाणी सुरू होतोय त्यानंतर उपांत्य फेरीची सामने होती पहिला उपांत्य फेरीचा सामना युवा अनाजे विरुद्ध छावा शिरोली युवा अनाजे विरुद्ध छावा शिरोली दोन्ही संघांनी तयारी करून घ्या 40 किलो खाली पहिला उपांत्य फेरीचा सामना युवा अनाजे छावा शिरोली अजून Terima kasih.
मावळा सडोली अनिल भाऊ कुलकर्णी मिरज दोन्ही 65 किलोच्या संघाला तिसरा पुकार. आपण खेळायला तयार करून खेळणाऱ्यामध्ये या. क्रीडांगण क्रमांक 2 वरती 40 किलोचा सामना होणार आहे. यासाठी खेळांची ओळख करून देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत जाधव, शेळके अण्णा, तानाजी डांगे यांना या मान्यवरांना आम्ही मानसिक तोल्यानं विनंती करतो की त्यांना व्यास मैदानावरती घेऊन जायचं आहे. राहुल जाऊ आपल्या गेल्यात तर मागणं कोण नाही. आद्या गेला गावाला गेला बघ की कोण आत्याला कोण लावा त्याला. अरे एक माणसाला दोन बाहेर गेली. टू व्हीलर 8247. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रसाद चौगले आपल्या गाडीच्या अडचण होत्या तिथं. सरपंचाने 2 मिनिटं जाहीर केलेली आहे. चला 65 किलोचे मावळा सडोली आणि मिरज, मावळा सडोली आणि मिरज दोन्ही संघ आज चला. पासष्ट किलो खालील गटामध्ये मावळा सडोली आणि मिरज. चाळीस किलो खालील 40 किलो खाली पहिला उपांत्य फेरीचा सामना युवा अनाजे विरुद्ध छावा शोरली. युवा अनाजे विरुद्ध छावा शोरली. आपल्याला दुसरा पुकार सेकंड कॉल. छावा शोरली युवा अनाजे 40 किलो खाली उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी दुसरा पुकार. व्हिडिओ